नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छानशी रीडिंग. 2025 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे. ॲक्च्युली रीडिंगसाठी खूप वेळ झाला आहे, म्हणजे खूप नाही झाला पण थोडासा वेळ झाला आहे. तर तरीही आपण बघूया हे वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे आणि काय नवीन गोष्टी आहेत, काय काय अशा नवीन गोष्टी आहेत, नवीन मिरॅकल्स आहेत आणि गायडन्सही आहेत जे आपल्याला पुढं जाण्यासाठी खूप कामी येतील असेही काही मेसेजेस असतील तर तेही बघूया. आणि काय आहे हे नवीन वर्ष जे घेऊन आले आपल्यासाठी, काय घेऊन आले बघूया आपण, है की नाही. ॲक्शन. तर हे 2025 हे नवीन वर्ष काय घेऊन आलंय आपल्यासाठी, सर्वांसाठीच हे नवीन वर्ष 2025 घेऊन आलं आहे. तर आहे कार्ड आहे ॲक्शन. ॲक्शन. ज्या गोष्टी आपल्या 2023 असेल 2024 अशा काही प्लॅनिंग्स होते, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत होत्या किंवा घडल्या होत्या की तुम्हाला नवीन प्रोजेक्ट असतील किंवा नवीन काहीतरी अशा गोष्टी आहेत, काही कामं आहेत जी करायची ठरवलेत तुम्ही, पण त्यामध्ये अडथळे येत आहेत, ब्लॉकेजेस येत आहेत, तुम्हाला त्यात ॲक्शन घेता येत नाही आहे. तुमची ताकद म्हणजे तुम्ही डिसिजन घेतलंय, निर्णय घेतलाय करायसाठी ठरवलेला आहे, जर प्लॅनिंग झालेलं आहे, पण अशा काही अडथळे येत आहेत की ते पूर्णत्वास जात नाही आहे, पुढं जात नाही. असं 2024 तर खूप अशा अडचणी तुमच्या समोर आल्यात की ती कामच पूर्ण झालेली नाही आहे. तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टींनी हे केलं, स्टक केलं की तुम्हाला पुढं, म्हणजे जसं आभाळ आलेलं असते कसं बघा, भरून आलेलं हे असं इथं हे कार्ड, तर ते थांबलेली एनर्जी अशी मला इथं दिसते. तर त्या थांबलेल्या एनर्जीमधून आता तुम्हाला काय करायचं आहे, आता हे 2025 हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलंय की ॲक्शन. आता तुम्हाला कार्य करायचं आहे. आता तुम्हाला असा कॉल आलेला आहे ॲज परमेश्वराकडून असू दे, डिवाइन ब्रह्मांडाकडून तुम्हाला हा ॲक्शन घ्यायचे आहे. तोच कॉल आहे तुमच्यासाठी की कॉल टू ॲक्शन घ्यायचे आहे तुम्हाला. आता तुम्हाला तुमच्या कार्यात पुढं जायचं आहे, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे, पुढं जायचं आहे. कारण तुमच्या जे ब्लॉकेजेस होते, जे अडथळे होते, जे काही सुनामीसारखे असे प्रकार तुमच्या आयुष्यात, डिझास्टरसारखे येऊन गेले 2024 खूप संकट आली तुमच्या समोर, पण त्या हे सगळ्या ह्याच्यातून अगदी फाईट करून तुम्ही बाहेर आलाय. तर आता तुम्हाला ॲक्शन घ्यायचे आहेत, निर्णय घ्यायचा, पुढं जायचं आहे. आता तुम्हाला निर्णय तुम्ही घेतलाय, तुम्ही एखादं डिसिजन तुम्ही तो असा घेऊन, एखादा विषय तुमच्यासाठी असेल की कार्य आहे ठरवलंय, तर ते आता पुढं तुम्हाला जायचं आहे, ॲक्शन घ्यायचे. जे तुम्ही ठरवलंय, जे तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे हे करायचं आहे, पण ते होत नव्हतं 2024 तर 2025 तुमच्यासाठी हेच घेऊन येते की जे तुम्ही ठरवलेलं आहे किंवा असं आतापर्यंत तुम्ही ठरवत होता की करूया करायचंय, त्या गोष्टी अगदी फास्टली तुम्ही आता करणार आहात 2025 आणि त्याचे खूप पॉझिटिव्ह आणि खूप असे चांगले सकारात्मक फळ, सकारात्मक जे तुम्हाला रिटर्न्स आहेत तेही तुम्हाला ह्या 2025 मिळणार आहेत असं इथं सांगितलं जाते. आणि हे 2025 पोटेन्शियल आहे, संभाव्य आहे की जे तुम्ही निर्णय घेताय किंवा ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करताय, जे चांगले आहे, विवाहासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल, बिझनेससाठी. मी मार्केटिंगचं सुद्धा इथं हे खूप बघते की मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये 2024 तुम्हाला खूप इथं लॉसचं असं इथं हे मला इथं म्हणजे का कोणास ठाऊक, पण मला ती एनर्जी पिक झाली. तर मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये असेल, बिझनेसमध्ये तुम्हाला खूप लॉस झाला इथं, आणि तर तो न भरून निघण्यासारखा असा लॉस असेल. तुम्हाला जर त्याच्यामध्ये खूप डिप्रेस्ड झालं असेल किंवा तुम्हाला नको आहे आता ते बंद करूया किंवा त्या ह्याच्यामध्ये हे नको असं तुम्हाला वाटत असेल, तरी सुद्धा ते तुम्ही थांबवायचं नाही आहे. कारण कोणतंही संकट किंवा कोणतंही डिझास्टर थांबण्यासाठी येत नाही, तर त्यातून दुसरा मार्ग आणि दुसऱ्या वेनं तुम्हाला पुढं जाण्यासाठी इथं सांगितलं जाते. आणि हे 2025 तुम्हाला त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा खूप मोठं यश आहे इथं. तर काही वेळेला काही गोष्टी तर नाही मिळत, तर तिथं त्या वेळा किंवा ते योग तसे असतात. काही वेळा आपली नियती सुद्धा आपली खूप परीक्षा घेत असते आणि तशा प्रकारे इथं हे झाले. तर आता तुम्हाला जे आहे ते तुमचं
संभाव्यता जे हे आहे पोटेन्शियल जे तुमचं हे आहे हे केली त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाताय. जो निर्णय घेतलाय ज्याच्यामध्ये अडथळे येत होते ते आता पुढे येते आणि तुमच्या बिझनेसमध्ये करिअरमध्ये जिथं जिथं तुम्हाला जे मिळणार होतं ते आत्तापर्यंत म्हणजे खूप वेळा तुम्ही प्रयत्न केलेले आहेत पण ते मनासारखं जे तुम्हाला हवं होतं यश ते यश तुम्हाला मिळालेलं नाही. अगदी शिखरापर्यंत आल्यानंतर ते अगदी हातात येताना सुद्धा तुमच्या हातून ते निसटून गेले किंवा तुम्हाला अशी दगाबाजी फटके तुम्हाला तिथं दिले गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या हातून ते घेतलं गेलेलं आहे असं सुद्धा झाले तर ते तुम्ही ह्या 2025 मध्ये ते तुम्हाला परत मिळते. थँक्यू. आणि गेटवे हे 2025 म्हणजे ॲक्च्युली खरं तरी ते गेटवेच आहे. एक असं उच्च असणं प्रवेशद्वार आहे जे वैश्विक आहे. खूप खूप मोठं प्रवेशद्वार आहे जे प्रवेशद्वार आणि ज्या अशा ह्या घडामोडीतून तुम्ही बाहेर पडलाय. इतका संकट आलेत किंवा 2024 मध्ये इतका स्ट्रगल लाईफ तुमचा झालाय तिथं तुम्ही अशा स्ट्रगलमधनं गेलाय की ते ना म्हणजे कसं दगडाखाली हात सापडलाय ना ओरडू शकतोय ना काही करू शकतोय काढू शकतोय अशा काही अवस्था तुमच्या समोर आली असेल तर त्या सगळ्या फेजमधून तुम्ही बाहेर पडताय. आणि हे 2025 हे तुमच्या आयुष्यात असं एक प्रवेशद्वार आहे जे पूर्ण हे वर्ष प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला तुमचं एक नवरूप तुमचे नवीन विचार तुमच्यातले कला गुण आणि तुमच्यातली अशी एक कलात्मक असं एक वेगळं तुमच्यातली जे कला आहे ती बाहेर काढते हे 2025. म्हणजे ज्या कलेचा तुम्ही कधी विचारही केलेला नाही अशी कला असं शुभ्र खरेपण प्रामाणिकपणा आणि स्थिरता खूप शांत असं बॅलन्स असं जे तुमचं रूप आहे तेही तुमचं सुद्धा बाहेर येते. आणि क्रिएटिव्हिटी तुमची वाढते 2025 मध्ये. अबंडन्स आहे सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे सूर्यप्रकाश तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय. आणि हा घोडा जो आहे त्याने बघा एक असं प्रस्थान आहे असा प्रवास आहे जो खूप वेगाने आता पुढे जाणार आहे. खूप वेग आहे तुमच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या थांबल्या होत्या किंवा एखादी संधी आहे ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होता तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यात ती संधी सुद्धा लवकरच येते. आणि हे 2025 त्याचसाठी तुम्हाला हे प्रवेशद्वार उघडलं जाते. आणि रिलॅक्सेशन हे कार्ड तरी मी म्हणजे खरं हे होतं कारण इतकी दगदग खूप तुमची दगदग झाली 2024 हे वर्ष असं झालंय की तुमची इतकी दगदग झाली धडपड झाली आहे कामासाठी असू दे फिरणं असू दे प्रवास असू दे किंवा इतकं कामाचं बर्डन आणि रिलॅक्सेशन नाही आहे कुठंही म्हणजे सगळीकडं नुसतं धडपड माइंड म्हणजे स्ट्रेस सगळीकडचा स्ट्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इतकं 2024 आलं म्हणजे जाता जात नव्हतं असं सुद्धा तुम्हाला कधी कधी भासलं असेल की कधी संपणार आहे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला तर झाल्या असतील. तर हे जे नवीन 2025 हे नवीन वर्ष आहे हे वर्ष तुमच्या आयुष्यात रिलॅक्सेशन घेऊन येत आहे. कधी शांत स्तब्ध असं म्हणजे इतकं स्वतःला वेळ देताय तुम्ही या 2025 मध्ये. तुम्हाला छान निसर्गाशी तुम्ही कनेक्ट होताय. तुमचं वाचन असेल तुमचं लेखक असाल तुम्ही जर काय तुम्हाला खूप छान अशा कादंबऱ्या किंवा पुस्तकं वाचण्याची आवड असेल तुम्हाला तो वेळच मिळत नव्हता तर ते वाचण्यासाठी ते तुमच्या क्रिएटिव्हिटी ज्या आहेत जे कलागुण आहेत मी तर तेच म्हटलं तुम्हाला ते करण्यासाठीचा जो वाव आहे आणि ते बाहेर काढण्याची जी एक संधी आहे ती तुम्हाला ह्या 2025 मध्ये दिली जाते. आणि हे तुमच्यातले कलागुण तुमच्यातले बाहेर काढले जात आहे. 2025 म्हणजे एक असा आल्हाददायक आणि एक छान असं वर्ष तुम्हाला तुमच्यासाठी आहे. तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणारं हे वर्ष आहे. आणि खरंच खूप अशी क्रिएटिव्हिटी तुमची आहे याच्यामध्ये बाहेर येते जी तुम्हाला तुमचीच नव्याने ओळख करून देईल अशी सुद्धा क्रिएटिव्हिटी आहे. रिलॅक्सेशन आहे नवीन प्रवास आहे आणि ॲक्शन आहे. जो आळस आणि जे एन्झायटी जे काही जखडलं होतं ते सगळं निघून जाणारं हे वर्ष आहे. एक मळब
जो साठलेलं होतं ते सगळं निघून जाऊन एक ढगाळलेलं वातावरण, कसं वातावरण असं ढग आलेत बघा आणि पाऊस पडून गेला की निरभ्र छान स्वच्छ आकाश होतं, तसं हे 2025 असं आहे. एक स्वच्छ सुंदर असं प्रसन्न आकाश आहे आणि त्या आकाशाखाली तुम्ही असं छान स्वच्छंदी रिलॅक्स तुम्ही होताय आणि हे नवीन वर्ष तुमच्यातली ही क्रिएटिव्हिटी सुद्धा जागी करते आणि स्ट्रेंथ, तुमची जी इनर स्ट्रेंथ आहे, तुमच्यातलं जे एक पॉवर आहे ती कुठंतरी इथं असं मी तेच म्हटलं तुम्हाला, ह्या 2024मध्ये कुठंतरी थोडंसं स्वतःला असं बांधून ठेवल्यासारखं असं झालं तुम्हाला. तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे ते क्रिएटिव्हिटी बाहेर येत नव्हती. तुम्हाला सगळ्याच ह्याच्यामध्ये अडथळे आल्यामुळं तुम्हाला काही करावंसं वाटत नसेल, तर हे 2025 हे सगळं मळब तुमच्यातलं बाहेर काढून टाकते आणि नवीन एक प्रफुल्लित फुलं कशी उमलतात बघा. कळीचं फूल होताना कसं असते, काल जर कळी असली तरी सुद्धा आज सकाळी बघितलं तर ते छान असं फूल झालेलं असते. तसं ॲज 2024मध्ये ही कळी जी हे होते त्याचंच एक फूल होण्याचं जे हे आहे, प्रोसेस आहे ती, हे जे 2025 आणि ह्या 2025मध्ये हे रूपांतर ह्या फुलामध्ये होतं आहे आणि हे फूल असं इतकं सुगंधित आणि त्याचा सुवास आणि त्याची जी कलात्मकता अशी जी आहे, त्याचा बहर जो इथं खूप छान पद्धतीने तुमचं हे आता 2025मध्ये तुमचं हे नवीन वर्ष तुमची ताकद, स्ट्रेंथ आणि तुमच्यातले गुण तुमचे खूप ह्यानं वाढत आहेत. आणि महादेव काय, थँक्यू सो मच महादेव. आणि बघा ह्या 2025 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे, तर हे 2025 नवीन वर्ष हे तुमच्यासाठी महादेवांचा आशीर्वाद घेऊन आला आहे, शिवशक्तींचा आशीर्वाद घेऊन आला आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातली सगळा स्ट्रगल, तुमची संकट आणि सगळ्या अशा गोष्टी असं जे थांबलेलं, मी तुम्हाला इथं तेच म्हटलं, इतकं मोठं तुमच्यामध्ये ॲज 2024मध्ये असेल किंवा बरेच वर्ष तुम्ही ज्या संकटांशी, ज्या गोष्टींशी तुम्ही झुंजत होता, लढत होता, तुम्हाला कार्य करायला पुढं ब्लॉकेजेस येत होते आणि पुढं जायला मार्ग सापडत नव्हता, असा रंगमंच आहे, पण त्याच्यावर जर म्युझिकच नाही आहे तर कोणताही जी व्यक्ती डान्स करते, जी व्यक्ती नृत्य करते, तर म्युझिकच नाही आहे बाजूला, तर ती नृत्य कसं करणार. तर म्युझिक तुमचं जे आहे, जे म्युझिक दिलं जाणार आहे ते ह्या 2025मध्ये असं म्युझिक तुम्हाला मिळणार आहे जिथं तुम्हाला नृत्य करायला खूप आवडेल आणि हे म्युझिक जे आहे ते तुमच्या आवडीचं असणार आहे, तुमच्या आवडीचं, तुम्हाला जे आवडते, तुम्हाला जे फील होतंय किंवा तुमच्या भावनांशी, तुमच्या क्रिएटिव्हिटीशी जे कनेक्टेड आहे असं म्युझिक तुम्हाला या 2025मध्ये दिलं जाते आणि या म्युझिकवर तुम्ही एक छान असं नृत्य आता तुम्ही करणार आहात. असं म्हणजे एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगते की ह्याच्यातून तुम्ही आता या डमरूचं जो आवाज आहे, त्याचं जे म्युझिक आहे आणि महादेवांचा जो आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादावर तुम्ही या रंगमंचावर इतकं बिनधास्त या 2025मध्ये तुमचं नृत्य करणार आहात की त्याचा प्रसार आणि त्याचे जे हे आहे ते खूप म्हणजे इतका त्याचा प्रसार होईल की ते नाही ते, कारण तिथं महादेवांचा आशीर्वाद आहे. आणि खूप छान रीडिंग झाले. रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या कमेंट खूप छान असतात, तर छान अशा कमेंट करा. नक्कीच खूपच आवडतात मला कमेंट्स नक्की करा. आणि हे 2025 हे वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे, धर्म अनफोल्डिंग हे 2025 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आले, तर ते तुमचं खरं रूप बाहेर काढते. मी तर तेच तुम्हाला सांगितलं, तुमच्यातलं जे खरं पॉझिटिव्ह खरं जे रूप आहे, जे शांत आहे, स्तब्ध आहे, निरभ्र आहे, निरामय आहे, निर्मळ आहे, प्रेमळ आहे आणि तर ते असं स्वच्छ निरभ्र असं ते जे तुमचं रूप आहे, जे 2025मध्ये ते रूप तुमचं बाहेर येते. जी ओल्ड सोल आहात, खूप ओल्ड सोल आहात, तुमच्याकडं खूप अनुभव आहे आणि तुमच्या पूर्वजन्मामधून असेल तो अनुभव तुम्ही घेऊन आलेले आहात येताना. या जन्मात तुम्हाला ध्यानाच्या माध्यमातून किंवा स्पिरिच्युअली तुमच्या भक्ती मार्गातून तुम्हाला काही गोष्टी कनेक्ट होतात. काही गोष्टी तुम्ही पूजा हे करत असाल
किंवा तुम्ही ध्यान करत असाल, तुम्ही कुठं फिरायला गेलाय, अगदी शांत तुम्ही झोप लागले, पण असं अचानकपणे एखाद्या स्वप्नाच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी तुमच्या समोर आल्या, की तुम्ही कधी विचारही केला नव्हता किंवा बोललाही नव्हता. अशा काही गोष्टी स्वप्नांच्या माध्यमातून तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला अचंबित करून सोडतील, की काहीतरी वेगळं घडतंय किंवा हे मग तुमचंच स्वतःचं एक वेगळं रूप तुम्हाला इथं दाखवलं जाईल. तर हे 2025 असं आहे, अनफोल्ड करते तुम्हाला तुमच्यातल्या कलागुणांना, तुमच्यातल्या सकारात्मकतेला आणि तुमच्यातली जी शक्ती आहे त्या शक्तीला अनफोल्ड करते. हे 2025 तुमच्यातली शक्ती जी आहे, जी शक्ती थांबली होती आणि ज्या शक्तीला कुठंतरी असं एक हे होतं की ते बाहेर पडत नव्हती, तर ती शक्ती बाहेर काढते हे 2025. आणि 2025 खूप छान आहे वर्ष आहे तुमच्या सगळ्यांसाठी. हे सगळं घेऊन आले तर खूपच छान, खूपच छान. आणि ही क्रिएटिव्हिटी आणि महादेवांचा आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स म्हणजे आयुष्यातला एक नवीन अध्याय आणि नवीन प्रवास अनफोल्ड होत आहे आणि तुमच्यासाठी खूप छान छान असे आशीर्वाद ते घेऊन येत आहेत. थँक्यू सो मच डिवोशन. मी काय म्हटलं तुम्हाला, भक्ती इथं तुमची भक्ती हीच तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवते. तुमची भक्तीनेच तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुमच्या भक्तीनेच तुमचं श्रेष्ठत्व ठरते आणि तुमची भक्ती इतकी पराकोटीची आहे, इतकी स्वच्छ आहे, निरभ्र आहे, की तुमच्या कर्मामध्ये तुमची भक्ती आहे, तुमच्या प्रेमामध्ये तुमची भक्ती आहे, तुमच्या मनात भक्ती आहे, तुमच्या कर्मात भक्ती आहे. परमेश्वराच्या प्रत्येक कणाकणात, ब्रह्मांडाच्या प्रत्येक कणाकणावर तुमचं प्रेम आहे आणि त्याच्यावर तुमची भक्ती आहे. आणि तुमचे जे आराध्य आहे, तुमची जी भक्ती आहे त्या भक्तीला कुठेही सीमा नाही आहे, सीमा नाही आहे. म्हणूनच हे 2025 तुमच्यासाठी तुमच्या भक्तीची एक लेवल म्हणजे किती पराकोटीची उच्च लेवलची तुमची भक्ती आहे हे सुद्धा आहे 2025 ही तुमच्या भक्तीचं एक उदाहरण पोहोचवणार आहे या ब्रह्मांडामध्ये. जिथं म्हणजे एक उदाहरण देतील लोक तुमच्या भक्तीचं, तुमच्या कर्माचं, तुमच्या कार्याचं उदाहरण देतील. इतकं छान कार्य, इतकी छान भक्ती आणि इतकं छान असं तुमचं प्रेम आणि समर्पण ह्या सगळ्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला हे करतील. इतकं तुम्ही उच्च कोटीचं तुमचं हे आहे म्हणजे एक सत्व म्हणतोय आपण, कसं म्हणतोय बघा, सत्व पराकोटीचं सत्व असं आहे, ते सगळं बाहेर काढतायत. मी काय म्हटलं तुम्हाला, अनफोल्ड होत आहे तुमची भक्ती जी खूप पराकोटीची आहे, अगदी हेलावून टाकणारी आहे, या ब्रह्मांडाला हेलावून टाकणारी आहे. तुमच्या आराध्यांना तुमच्या जवळ यायला लावणारी अशी तुमची भक्ती आहे. मग ती भक्ती किती श्रेष्ठ असेल, किती श्रेष्ठ भक्ती आहे. आणि ह्या भक्तीच्या माध्यमातून, या भक्तीच्या मार्गानेच तुमचं खरं अस्तित्व आहे. आणि हे 2025 तुमच्या आयुष्यात घेऊन येते ही भक्ती. ही कुठं तरी थांबली होती, की थांबली नाहीच आहे, कारण तुमच्या हृदयात भक्ती आहे, तुमच्या हृदयात महादेव आहेत आणि महादेवांवरचं प्रेम, त्यांच्यावरची भक्ती, त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान हे खूप वेगळं आहे. आणि ते तुम्हाला हे 2025 तुमच्या आयुष्यात हेच त्यांचं जे स्थान आहे आणि त्याच आराध्यांच्या आयुष्यात तुमचं काय स्थान आहे, तुमच्या भक्तीने त्यांच्या मनात किंवा त्यांच्या याच्यामध्ये तुम्ही असं एक अढळ स्थान तुमचं निर्माण केलेलं आहे आणि त्याचंच प्रतिफळ तुम्हाला 2025 मध्ये मिळणार आहे. हे 2025 तुम्हाला हे तुमच्या भक्तीचं फळ देणारं असेल, तुमच्या कर्माचं फळ देणारं हे तुमचं हे 2025 हे तुमच्या भक्तीचं, तुमच्या कर्माचं फळ घेऊन येते, जे असं खूप छान आहे. खूपच हे आहे, खूप डीप कनेक्ट झाले. आणि नक्की ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि अशी भक्ती तुमची खूप असं वर्चस्व तुमचं भक्तीचं हे होतं आहे. आणि अशी पराकोटीची भक्ती तुमची, जिला खरंच सलाम आहे. कारण अशी भक्ती करणारी जी सोल आहे, ज्या सोलची एनर्जी माझ्याशी कनेक्ट झाली, त्या सोलला खरं तर हॅट्स ऑफ. कारण भक्ती करणं म्हणजे खूप, आणि आराध्यांना भक्ताची ओढ लागणं, इतकी भक्ती करणं, तिथं तोड नाही, कारण त्या भक्तीलाच तोड नाही, कारण ती भक्ती खूप श्रेष्ठ,
खूप श्रेष्ठ भक्ती. आपल्या आराध्याला सुद्धा आपली ओढ लागावी इतकी भक्ती करावी आणि ती तुम्ही करताय आणि 2025 मध्येच त्याचं ते फळ तुम्हाला दिलं जाते. फ्री फ्रॉम अटॅचमेंट, फिअर अँड अँगर. ह्याच्यामध्ये 2025 मध्ये तुम्हाला आपल्या आयुष्यात बरेच वेळा माझ्या रिडिंग्समध्ये मी सांगते, हे भक्त प्रल्हादांचं इथं हे दिसतंय कार्ड. पण हे जे 2025 आहे यामध्ये तुम्हाला भीती, राग, लोभ, मोह, मत्सर, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, जे चुकीचं आहे, ज्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे, त्यांनी आपल्याला कंट्रोल नाही केलं पाहिजे, आपण त्याला कंट्रोल केलं पाहिजे. इतकं तुमची भक्ती श्रेष्ठ आहे की तुम्ही अशा काही गोष्टी आहेत ज्यानं माणूस संपतो, त्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करायला शिकलाय. म्हणजे तुमच्या कर्मानं तुमची भक्तीच इतकी श्रेष्ठ आहे की तुम्ही त्याच्यावर विजय मिळवलाय. तुमच्या भीतीवर, रागावर आणि तुमचं ते राग, भीती, लोभ, मोह, मत्सर या सगळ्यांना हरवून तुम्ही पुढे आलेले आहात. आणि त्यामुळे हे का झाले? कारण तुम्ही समर्पित झालाय परमेश्वराला, महादेवांना समर्पित झालाय, तुमचे जे आराध्य आहेत त्या आराध्यांना समर्पित झालाय. भक्त प्रल्हादाचं उदाहरण द्यावं तर ते भक्त प्रल्हादांनी काय काय केलं त्यावेळेला, की ज्या खांबात सुद्धा देव आहे, अगदी त्यावेळी त्यांनी जे ठामपणे सांगितलं, हे श्रेष्ठत्व होतं, त्यांच्या भक्तीचं श्रेष्ठत्व होतं. म्हणून परमेश्वराला, त्यांच्या आराध्याला त्या खांबातून बाहेर यायला लागलं. का? कारण ते सत्व होतं त्यांच्या भक्ताचं, ती हाक होती त्यांच्या भक्ताची आणि ते श्रेष्ठत्व होतं त्यांच्या भक्ताचं आणि ते जपणं हे आराध्याचंही कर्तव्य होतं. आणि तुमचे आराध्य तुमच्यासाठी आता सगळं हे करणार आहेत, कारण तुमची भक्ती इतकी पराकोटीची आहे, तुमची भक्तीच इतकी मोठी आहे की तुमच्या आराध्यांना सुद्धा ती तुमच्याकडे यायला लावतीये. आणि तुमच्या आराध्यांचं फुल प्रोटेक्शन, त्यांचे आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्याबरोबर आहे. तर हे 2025 ह्या सगळ्याच्यातून तुम्हाला मुक्त करून एक निर्मळ, स्वच्छ आणि मी तर तुम्हाला तेच सांगितलं, अशी एक छान सोल तुमच्यातनं बाहेर येते, जी ह्या सगळ्यामध्ये जी अडकली होती, जी या मोहमायेच्या दुनियामध्ये कुठंतरी ती स्वतःला हरवून बसली होती, त्यातून ती सगळी बाहेर येते आणि ती आता अटॅच्ड होते ती पुन्हा एकदा तिच्या आराध्यांशी. त्यांच्या असं हे 2025 असं हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन तुमच्या भक्तीचं, तुमच्या कर्माचं, तुमच्या सत्वाचं, अशी जी परीक्षा तुमची जी सुरू होती त्या सगळ्याचं एक फळ घेऊन ते तुमच्याकडे येते आणि तुम्हाला ते दाखवून देत आहेत की तुमच्यातली तुम्ही किती श्रेष्ठ आहात, तुम्ही किती श्रेष्ठ आहात. असं 2025 अशा काही गोष्टी 2024 मध्ये झालेल्या आहेत की अशा काही सोलनी तुम्हाला हे सुद्धा केलं असेल की म्हणजे तुमच्यामध्ये काय कमी आहे हे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला असेल, पण तुमच्या आराध्यांनी ते बघितलेलं आहे. तुमच्या आराध्यांनी बघितले त्यांच्या भक्ताची भक्ती, त्याचं श्रेष्ठत्व, त्याचं हिलिंग करणं, त्याचं संकटाशी तोंड देणं, झुंजणं, त्याचं सगळ्याशी फाईट करत पुढे जाणं हे तुमच्या आराध्यांनी बघितलं आणि म्हणूनच तुमचे आराध्य तुम्हाला खूप ब्लेस्ड करतायत आणि ह्या भक्तीचं, ह्या श्रेष्ठत्वाचं आणि ह्या समर्पणाचं फळ देण्यासाठी हे 2025 हे तुमच्या विनम्रतेचं, तुमच्या प्रेमाचं, तुमच्या प्रतीक्षेचं फळ आहे. हे तुमचं मोडेस्ट, तुम्ही किती खूप विनम्रता आहे तुमच्यामध्ये, खूप विनम्रता आहे, श्रेष्ठत्व आहे तुमच्यामध्ये अहंकार नाही आहे, इगो नाही आहे. कुणीही तुम्हाला माहीत आहे समोरचा माणूस तुमच्याशी कसं बोलतोय किंवा 2024 मध्ये कुणीही तुमच्याशी असं वागलं असेल तरी सुद्धा 2025 मध्ये पदार्पण करताना तुम्ही त्यांना माफ करून पुढे आलाय. म्हणूनच याच तुमच्या भक्तीचं हे तुम्ही माफ करणं कुठं शिकलाय, ते तुमच्या आराध्यांच्या भक्तीमुळं तुम्हाला माफ करता आलंय, तुम्ही ते शिकलाय माफ करायला आणि तुम्ही त्या सगळ्यांना माफ करून अगदी विनम्रतेनं छान आणि तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या ह्या 2025 आणि एका नवीन वर्षात असं पदार्पण करून नवीन भक्तीचा एक नवीन सूर्योदय, नवीन उदय तुम्ही करायला पुढे येत आहे आणि तुमची विनम्रता, तुमची ताकद आहे, तुमचं
तुम्हाला श्रेष्ठ बनवते. तुमचं श्रेष्ठत्व पुन्हा एकदा ती जागं करते आणि तुमच्या या भक्तीचं, तुमच्या विनम्रतेचं, तुमच्या त्यागाचं, समर्पणाचं, तुमच्या कष्टाचं आणि तुमच्या सगळ्या तुमच्या आराध्यांवरच्या प्रेमाचं फळ देण्यासाठी हे 2025 हे जे आहे हे तुमच्या भक्तीचं आणि या सगळ्या तुमच्या आराध्यांवरच्या समर्पणाचं आणि प्रेमाचं सगळ्याचं फळ देणारं हे वर्ष आहे. आणि हे तुम्हाला हे 2025 हे फळ तुम्हाला देण्यासाठी येत आहे. खूपच छान आणि खूप कनेक्ट झाले, खूप छान रीडिंग झाली, डीप कनेक्शन झालं. ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते, तुम्हाला आवडते, तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि अशी छान अशी रीडिंग घेऊन पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.